दीपावलीच्या सणाला उत्साहात सुरुवात झालेली आहे आणि आता मार्केटमध्ये सुद्धा सकाळपासून रात्रीपर्यंत लगबग जे ते प्रत्येक मार्केटमध्ये पाहायला मिळते। सध्या दादरच्या फुल मार्केटमध्ये आता आपण आहोत आणि दादरच्या फुल मार्केटमध्ये सुद्धा मुंबईकरांनी फुलांच्या खरेदीसाठी सकाळपासून गर्दी केल्याचं पाहायला मिळतं। तसे एरवी सुद्धा पहाटेपासून फुल मार्केटमध्ये गर्दी असते। अगदी 4 वाजता हे मार्केट उघडतं आणि त्यानंतर मुंबईकर मोठ्या संख्येने फुलांच्या खरेदीसाठी येत असतात। मात्र आता दीपावलीचा सण आहे आणि दीपावलीच्या सणाच्या निमित्तानं प्रत्येकाच्या घराला सजावट करण्यात येते। काही जण लाइटनिंग लावून घराला सजवतात, तर काही जण हार फुले लावून घराला सजवण्याचा प्रयत्न करतात आणि फुलांचा खप सुद्धा आता वाढलेला पाहायला मिळतो आहे। एरवी 50 ते 60 रुपयामध्ये जी फुलं मिळायची ती आता 100 रुपयापर्यंत त्याची किंमत वाढलेली आहे आणि फुलांच्या मार्केटमध्ये आता आपण पाहतो की मुंबईकरांनी मोठी गर्दी केलेली आहे। तर दुसरीकडे हजारोच्या संख्येने जे फुलांचे ट्रॅक आहे ते सुद्धा या ठिकाणी येताना पाहायला मिळतात। जे असंख्य ट्रे या ठिकाणी पडलेले आहेत त्यामध्ये फुलं ही मोठ्या प्रमाणामध्ये आज आयात झालेले पाहायला मिळतात। बाहेर सुद्धा शेकडोंच्या संख्येने टेम्पो सकाळपासून उभे आहेत आणि फुलांचा खप जसा जसा वाढतोय तशी विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणाने होताना पाहायला मिळते। मुंबईकर मोठ्या संख्येने फुल मार्केटमध्ये येत आहेत, फुलं खरेदी करतायत आणि आज धनत्रयोदशी आहे आणि धनत्रयोदशीच्या निमित्तानं सुद्धा आजपासून खऱ्या अर्थानं आपण पाहतो की दीपावली निमित्त घर सजवायला सुरुवात होते। कंदील लावलेले जातात आणि त्यानंतर विजेच्या ज्या काय लाइटनिंगच्या माळा आहेत त्या सुद्धा घराच्या इथे सभोवताली लावून घर सजवून हार फुलांचा हा सण जो आहे तो साजरा केला जातो। खरं तर दसऱ्याला सुद्धा अशाच पद्धतीची गर्दी असते आणि फुलांचा खप सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला पाहायला मिळतो। मात्र दसऱ्यानंतर जर फुलांचा खप होणारा जर सगळ्यात मोठा सण कुठला असेल तर तो दीपावली आहे आणि दीपावली हाच मुळात विजेचा म्हणजे तेजोमय सण मानला जातो आणि त्यामुळे दिव्यांची लागण तर होईलच, मात्र फुलांचे हारतुरे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। पुढच्या बाजूला आपण पाहतो की हा संपूर्ण दादर फुल मार्केटचा परिसर आपण पाहतो आणि मुंबईकर मोठ्या संख्येने फुलांची खरेदी करताना पाहायला मिळतात। वेगवेगळ्या रंगाची वेगवेगळी पद्धतीनं वेगवेगळी ही फुलं जी आहेत ती सुद्धा आता विकली जात आहेत आणि फुलांचा आजचा रेट जो आहे तो 100 रुपयापर्यंत असल्याची माहिती मिळते आहे। दररोज ही फुलं 50 ते 60 रुपये मध्ये मिळत असतात आणि आज 100 रुपयाच्या भावानं ही फुलं विकली जात आहेत। हर रोज का दाम क्या होता है और आज ये फूल कितने दाम से बेचे जा रहे हैं? आज 180 रुपये है। रोज का दाम क्या होता है? रोज का दाम 50, 60, 40 ऐसे रहता है। आज बिक्री ज़्यादा है? आज बिक्री ज़्यादा है। कितने बजे मार्केट खुलता है सुबह से और आज कितने बजे से सभी मुंबईकर जो है मार्केट में आ रहे हैं फूल खरीदी कर? 4 बजे से अब पर डे 4 बजे ही खुलता है मार्केट। आज 40 रुपये से ज़्यादा बिक्री हो रही है। आज ज़्यादा बिक्री हो रहा है। पाहतो की 50 ते 60 रुपयाचा भाव हा रोजचा असतो आणि आज आपण पाहतो की जवळपास 100 रुपयाने ही फुलं विकली जात आहेत आणि त्या फुलांच्या खरेदीसाठी मुंबईकरांनी सुद्धा मोठी गर्दी जी आहे ती केलेली आहे। 4 वाजता हे मार्केट उघडतं आणि तेव्हापासून मार्केटमध्ये लगबग पाहायला मिळते आहे। आज मार्केटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची खरेदी, त्याचबरोबर आज धनत्रयोदशी आहे आणि त्यामुळे सोन्याची खरेदी सुद्धा, सोन्या चांदीची आणि दागिन्यांची खरेदी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होते आहे। मात्र दीपावलीचा सण हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो आणि दादरच्या फुल मार्केटमध्ये सुद्धा ती लगबग, ती गर्दी आणि त्या खरेदीसाठी मुंबईकरांची धावपळ होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। कॅमेरामन गणेश रहाटे सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।